नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात लघुकथा सिरीज मधील तिसरी कथा स्वाभिमानाची किनार. माहेरी आल्यावर पुढ्यात काळपट चहा आलेला बघून भाग्यश्रीने नाक मुरडलं. आई, चहात एवढं कमी दूध? नुसतं कडवट लागतोय चहा. आईने काही क्षण पॉज घेतला आणि मनातलं काहीतरी लपवून धीराने म्हणाली, अगं, कमी दुधाचाच चहा घ्यायला हवा. दूधही कमी केलंय आता आपण. अर्धाच लिटर घेतो. भाग्यश्री सासरी गेल्यापासून तिच्या माहेरी काय परिस्थिती होती याची भाग्यश्रीला जाणीव नव्हती. पण आता जे पाहिलं त्यावरून तिला अंदाज आलाच. भाग्यश्री आईवडिलांची एकुलती एक मुलगी. वडील प्रेसमध्ये कामाला होते आणि आई गृहिणी. तुटपुंज्या पगारातही वडिलांनी भाग्यश्रीला चांगलं शिकवलं, सिव्हिल इंजिनियर केलं आणि म्हणूनच आज ती चांगल्या पगारात चांगल्या ठिकाणी नोकरीला होती. माहेरची परिस्थिती बघून तिला वाईट वाटलं. रिटायरमेंट नंतर वडिलांना फारसं पेन्शन नव्हतं आणि असलेली जमापुंजी तिचे शिक्षण आणि लग्नात खर्च झाली होती. भाग्यश्रीला अपराधी वाटलं. आपलं इतकं कसं दुर्लक्ष झालं म्हणून तिला स्वतःवरच राग येऊ लागला. तिने तडक पर्समधून 20,000 रुपये काढले आणि आईच्या हातात टेकवले. हे घे आई, खर्चाला राहू देत तुम्हाला. आई वडिलांनी हे बघताच ते पैसे परत तिच्या पर्समध्ये कोंबले आणि म्हणाले, अजिबात नाही, मुलीकडून आम्ही पैसे घेणार नाही. असं काय करता आई बाबा? तुम्ही इतकं शिकवलं, मोठं केलं, म्हणून आज मी कमवू शकते ना. मग यावर तुमचाही तितकाच अधिकार आहे. अजिबात नाही, नाही म्हणजे नाही. माझा नवरा काय म्हणेल ही काळजी आहे का तुम्हाला? काळजी करू नका, त्यांचं काहीही म्हणणं नाही. सासरची लोकही चांगली आहेत. कितीही समजावलं तरी आई वडिलांनी ऐकलं नाही. मुलीकडून पैसे घेणार नाही या हट्टाला ते पेटले होते. जुन्या वळणाची म्हणा किंवा स्वाभिमानी. त्यांनी शेवटपर्यंत ऐकलं नाही. भाग्यश्रीला अखेर हार मानावी लागली. पण माहेरची ही परिस्थिती ही बघवत नव्हतीच. काहीतरी करायला हवं जेणेकरून माहेरी बरकत राहील. खूप विचार केल्यानंतर तिला एक कल्पना सुचली. ती आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, मला लिंबाचं लोणचं बनवून देशील? माझ्या सासरी फार आवडतं सर्वांना. हो, देईन की. दुधाला पैसे नव्हते, पण लेकीच्या घरी काही द्यायचं म्हटलं तर हातातली अंगठी मोडायलाही मागे पुढे बघणार नाही असे तिचे आई वडील होते. हे भाग्यश्री जाणून होती. म्हणूनच तिने विचारलं, आई, मला थोडंच हवंय, पण माझ्या ऑफिसमध्येही लोकांना फार आवडलेलं. त्यांच्यासाठी बनवून देशील 5 किलो? 5 किलो ऐकताच आईच्या डोळ्यासमोर खर्च फिरू लागला. ते ओळखताच भाग्यश्री म्हणाली, अगं, असंच नाही. ती लोक विकत द्या असं म्हणताय, त्याशिवाय घेणार नाहीत. विकत घेणार ऐकताच आईच्या चेहऱ्यावर एक तेज आलं. आई मनापासून कामाला लागली आणि लोणचं बनवून दिलं. भाग्यश्री ते सगळं आपल्या घरी घेऊन गेली आणि त्याचे पैसे आईच्या हातात टेकवले. आयुष्यातली पहिली वहिली कमाई येताच आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. भाग्यश्रीने एवढं लोणचं विकत घेतलं, पैसे स्वतः दिले आणि ऑफिसमध्ये मात्र फ्री मध्ये वाटलं. काही दिवसांनी कैरीचं मिरचीचं लोणचं घेऊन गेली आणि तेही फ्री मध्ये वाटलं. लोणचं संपलं तसं ऑफिसमधले लोक लंच टाइम मध्ये विचारू लागले, अगं भाग्यश्री, तू ते लिंबाचं लोणचं आणायचीस ना, ते संपलं का? माझा आज उपवास आहे. साबुदाणा खिचडी सोबत छान लागतं ते. ते लोणचं? हो, मी विकत आणायचे ते. तुम्हाला हवं असेल तर एक नंबर देते मी, त्यावर ऑर्डर द्या. खरं म्हणजे माझी आईच बनवते हे, ऑर्डर घेते ती. भाग्यश्रीने वडिलांचा नंबर सर्वांना दिला. आधी ग्राहकांना चवीची चटक लावायची आणि मग त्यांना विकत घेण्यास भाग पाडायचं, हा तिचा हेतू यशस्वी झाला. ऑफिसमधून तिच्या वडिलांना ऑर्डरसाठी फोन येऊ लागले. एक एक ऑर्डर मागे आईचा स्वाभिमान फुलत होता. हळूहळू भाग्यश्रीने FSSAI प्रमाणपत्र काढलं. पॅकिंग आणि डिलिव्हरीची माहिती घेत ही लोणची ऑनलाईन टाकली. त्यांचं ब्रँड बनवलं. वडिलांना इंटरनेट वगैरे बऱ्यापैकी जमत असल्याने त्यांना ऑर्डर कशा हँडल करायच्या हे शिकवलं. हळूहळू घरात पैशांचा पाऊस पडू लागला. आई एक एक लोणची बनवत जायची आणि वडील पैशांचा व्यवहार सांभाळायचे. दिवसभर ते याच कामात व्यस्त होऊ लागल्या. आधी रोज उठल्यावर काय करायचं हा प्रश्न त्यांना पडायचा. आता मात्र आज किती करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर असतो.
एकही पैसा न देता भाग्यश्रीने आपला हेतू पूर्ण केला. आई वडिलांच्या स्वाभिमानालाही धक्का लागू दिला नाही आणि पैशांचाही बंदोबस्त केला. पुढील खेपेस भाग्यश्री माहेरी गेली तेव्हा घरातलं बदललेलं वातावरण बघून तिला बरं वाटलं. घरात नवीन वस्तू आलेल्या. ओट्यावर चांगलं 1.5 लिटरच्या दुधाचं पातेलं दिसलं. ती आईकडे गेली. आई लोणचं बनवण्यात आणि वडील डायरीत हिशोब लिहिण्यात व्यस्त होते. बराच वेळ त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही. जेव्हा लक्ष गेलं तेव्हा आई लगबगीने उठली. "अगं तू केव्हा आलीस?" "10 मिनिटं झाली येऊन." "अगं बाई, आमचं लक्षच नाही." "आता माझ्याकडे कोण लक्ष देणार बाबा? तुम्ही मोठे बिझनेसमन, मोठे मोठे व्यवहार करणारे. आता आमच्यासारख्यांकडे कोण बघणार?" भाग्यश्रीने या गमतीत केलेल्या टोमण्यावर आई वडिलांचं हसू थांबलं नाही. हसण्याचा या आवाजाला मात्र स्वाभिमानाची आणि समाधानाची मोहक किनार भाग्यश्रीला जाणवलीच. समाप्त. लेखिका मीना राव. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.